पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटकडून इच्छुक उमेदवार तुषार साहनी यांनी आज मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। त्या विश्वासानं भारावून तुषार साहनी यांनी सांगितलं, आज मी जे काय आहे ते संपूर्ण नागरिकांच्या विश्वासामुळेच आहे। याच विश्वासातून समाजकार्याची प्रेरणा मिळाली असून जनतेच्या अपेक्षांवर कायम खरा उतरण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। नागरिकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। ठरल्याप्रमाणे आता आमच्या प्रचार यंत्रणा काम करतो, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आज 29 तारीख आहे, तर आज फॉर्म भरतोय आम्ही। आता नागरिकांकडून काय अपेक्षा असतील, नागरिकांना काय सूचना द्याल? नागरिकांकडनं आम्ही एक 2-3 महिने ऑलरेडी आम्ही 10-15 वर्ष प्रभागात काम करतोय आणि आता परत 3 महिने आम्ही घर टू घर लोकांकडे जातोय। त्यांच्याकडे ज्या प्रतिक्रिया आल्या त्या चांगल्याच प्रतिक्रिया आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला विजय भाऊ म्हणूनच सगळ्यांचे आशीर्वाद भेटतात ते, आणि तो त्यांचा विजय भाऊ शब्द हा नक्कीच आशीर्वादरूपी मला भेटणार आहे। भाऊ, काल नुकतेच अजयदादांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली होती, 2 राष्ट्रपती एकत्र येण्याचे संकेत दिलेत, याकडे कसं पाहताय? त्याच्याबद्दल मला खरंच काय माहित नाही, पण जर एकत्र आले तर 100% त्याचा, कारण दोन्ही पक्ष हे एकाच विचाराचे आहेत, त्याच्यामुळे आनंदच असेल। आणि 20 वर्षाची अविरत सेवा आणि विकासासाठी फक्त तुषार हवा। आपल्या हक्काचा माणूस तुषार भाऊ साहने यांचा आज उमेदवारी अर्ज अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भरण्यात येणार आहे। प्रभागातील सर्व जनतेच्या वतीने आम्ही सर्व प्रभाग ड मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि यावेळी विजय नसून हा महाविजय प्रचंड होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आज गेली 10 वर्ष झालं तुषार भाऊ प्रयत्न करत आहेत, यंदा यश मिळेल असं तुम्हाला ठाम विश्वास आहे? नक्की विश्वास आहे, कारण का प्रभाग मधील सर्व मतदार बंधू भगिनी ते सांगतात तुमची गरज आहे। कोरोना काळातील काम असो, दहीहंडी उत्सव असो, गेल्या 20 वर्षात केलेली गटर योजनेसाठीची कामं असो, पाणी योजनेसाठीची कामं असो, या सगळ्यासाठी तुषार भाऊ खंबीरपणे रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी उभा असतो। त्यामुळे आम्हाला यावेळेस नक्की खात्री आहे की एक मोठ्या फरकाने तुषार भाऊ निवडून येईल। आज आमचे मार्गदर्शक तुषार भाऊ साहने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की प्रभागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मी आज माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरतोय। सामान्य माणूस नगरसेवक होणार आहे, त्याच्यासाठी सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी झटत आहे आणि हे 15 वर्ष जे काही प्रभागात केलेली विकास कामे असतील, सामान्य जनतेच्या अडीअडचणीला उपलब्ध राहून भाऊंनी जे काही विकास कामं केलेली आहेत, त्यामुळं सर्वसामान्य जनतेला आज असं वाटतंय की आमचा स्वतःचा उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरत आहोत आणि आम्ही सर्वजण भाऊंच्या पाठीशी 100% आहोत आणि यावेळी विजय हा 100% नक्की निश्चित आहे। काय सांगाल, आज तुषार भाऊ साहने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचं नियोजन आहे, कशा पद्धतीने तुषार भाऊची कारकीर्द आहे आणि कशा पद्धतीने त्यांना तुमचा पाठिंबा असणार? आज तुषार भाऊ साहने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे। आपल्या तुषार भाऊ साहने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या तर्फे घड्याळाच्या चिन्हावर उभे राहून अर्ज भरणार आहे। तरी आपल्या या प्रभागातून सगळे उत्स्फूर्तपणे अर्ज भरण्यासाठी फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित झालेले आहेत आणि सगळी आपल्या म्हणजे प्रभागातली जी पेंडिंग कामं आहेत सगळे आशेने बघतायत तुषार भाऊकडे आणि सगळ्यांना खात्री आहे की तुषार भाऊच निवडून येतील 100%। दरवर्षी दरवेळेस ऐन मुवमेंटला तुषार भाऊंच्या तिकिटाबद्दल अनैतिक वाच्यता होती किंवा तिकिटाबद्दल संभ्रम तयार होतो आणि पुन्हा नव्याने परत 2-3 दिवसाच्या कालावधीत तयारी करावी लागते। काय होतंय, चांगल्या माणसाचं राजकारणामध्ये पहिल्यापासून आजपर्यंत झालेलं आहे। त्या राजकारणामध्ये चांगल्या माणसाला कुठं ना कुठं तरी खोडीस करण्यात येते, पण ह्या वेळेस बाकी आहे ना, कितीही बी दाबण्याचा प्रयत्न केला तरी भाऊंचं लोकांच्या मनातली भावना आहे ती सगळी उचपळून आलेली आहे। आज सगळ्या लोकांनी जनतेने हातात घेतली निवडणूक आहे, कोणाला सांगायची गरज नाही। जो तो आपल्या मनाने हजर होऊन आज या अर्ज भरण्याच्या याच्या तयारीसाठी म्हणा किंवा बाकीच्या प्रचार यंत्रणेत म्हणा, स्व इच्छेने सगळी लोक
आज आपल्या या प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांना खात्री आहे भाऊ येणार निवडून. त्याच्यामुळे सगळे लोक भाऊंच्या पाठीमागे आज आहेत. तुषारभाऊ साहने यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी युवा पिढी आणि तरुण मित्र परिवार आम्ही सगळे तुषारभाऊ साहने यांचे मित्र परिवार इथे एकत्र मोठ्या संख्येने सहपरिवार जमलेला आहे आणि तुषारभाऊ साहने यांना विजयी करण्यासाठी आम्ही तन मन धनापासून काम करत आहे. आज तुषारभाऊ साहने आज गेली 2 टर्म म्हणजे 10 वर्ष झालं प्रयत्न करतायत नगरसेवकांसाठी. त्यांनी केलेली विकास कामे आणि त्यांच्या प्रयत्नातून यंदा यश मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? गेल्या 12 ते 15 वर्षामध्ये भावांनी प्रचंड जनसेवा केलेली आहे. या जनसेवा करत असताना पूरग्रस्तासाठी असो किंवा करोना काळामध्ये केलेली मदत असो, तर या काळामध्ये केलेली मदत असल्यामुळं जनसंपर्क हा प्रचंड आहे आणि या जनसंपर्क असल्यामुळं तुषारभाऊ साहने यांना विजय होण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि त्यांनी आजपर्यंत फक्त राजकारण केलंय. लोकांनी 15 वर्ष राजकारण केलं आणि भाऊनी 15 वर्ष समाजकारण केलं. तर या गोष्टीमुळं भाऊंना यावर्षी निवडण्याचे चान्सेस खूप आहेत.